हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इनॅन्शोमर्स. इनॅन्शोमर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इनॅन्शोमॉर्फस. नाव सी इनॅन्शोमर्स मीन्स व्हॉट. काय सांगतं बघा डेफिनेशन. द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर आर कॉल्ड ॲज इनॅन्शोमर्स ऑर इनॅन्शोमॉर्फस. वी हॅव सीन ऑप्टिकल आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्स काय असं ठिकाणी बघा, ते एकमेकाचे आयसोमर्स आहेत अँड दे कंटेन असिमेट्रिक कार्बन आयटम, that is chiral carbon atom. And the optical isomers which are non-superimposable mirror image of each other. Non-superimposable mirror image of each other म्हणजेच काय, तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं. डावा हात आपण जर आरशासमोर धरला तर त्याची इमेज कशी दिसते, उजव्या हातासारखी. पण दोन्ही सेम आहेत का, नाही आहेत. सो दे आर डिफरंट. म्हणजे दोन्हीच्याही मिरर इमेज एक्झॅक्ट मॅच होत नाही आहेत. सच टाईप ऑफ मिरर इमेज आर कॉल्ड एज नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ each other, and these isomers are called as enantiomers or enantiomorphous or optical antipodes. एक्झाम्पल बघा, 2-chlorobutane एक्झिस्ट ॲज अ पेअर ऑफ इनॅन्शोमर्स आणि त्या आयसोमरला म्हणायचं इनॅन्शोमर्स किंवा त्यालाच म्हणायचं ऑप्टिकल आयसोमर्स. एक्झाम्पल बघा, 2-chlorobutane. 2-chlorobutane नाव सी हिअर. ही हा स्ट्रक्चर आहे 2-chlorobutanचा, त्याची मिरर इमेज ही आहे. पहिल्या केसमध्ये क्लोरीन हा राईट साईडला आहे आणि त्याची मिरर इमेज जर बघितलं तर क्लोरीन हा लेफ्ट साईडला आहे. म्हणजे हे दोन्हीच्या एकमेकाच्या मिरर इमेज आहेत. जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर दोन्ही ते सेम आहेत का, नाही आहेत. आता प्रत्येक कार्बन स्टार दाखवलेला आहे. स्टार म्हणजेच काय, कायरल कार्बन आयटम. द कार्बन आयटम विच इज बॉन्डेड टू 4 डिफरंट ग्रुप्स और 4 डिफरंट ॲटम्स, देन इट इज कॉल्ड असिमेट्रिक कार्बन आयटम. आणि मग हे दोन्ही मिरर इमेजेस एक्झॅक्ट मॅच होत नाही आहेत, यांना म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर, अँड दीज आयसोमर्स आर कॉल्ड एज ऑप्टिकल दीज आयसोमर्स आर कॉल्ड एज इनॅन्शोमर्स और इनॅन्शोमॉर्फस. मग त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत बघा. Enantiomers have identical physical properties such as melting point, boiling point, densities, refractive index, except the sign of optical rotation. So what is the meaning of that? Enantiomers have identical physical properties, म्हणजे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय, साइन I अपॉन साइन R. So that ratio is called as refractive index, and this value is also constant for both isomers, that is enantiomers, except the sign of optical rotation. The except the sign of optical rotation म्हणजेच we have seen PPL, plane polarized light, when it passed through the nickel prism then it again rotate only one direction. But when PPL it passed through, that is organic substances containing asymmetric carbon atom, then it rotate either towards right hand side or left hand side. जर तो राईट साईडला रोटेट होत असेल त्याला आपण डेक्स्ट्रो आयसोमर म्हणतो, आणि जर तो लेफ्ट साईडला रोटेट होत असेल त्याला आपण लिव्हो आयसोमर म्हणतो. आता डेक्स्ट्रो आणि लिव्हो आयसोमर, डेक्स्ट्रो आयसोमर हा राईट साईडला 40 डिग्रीने रोटेट होत असेल तर लिव्हो आयसोमर हा लेफ्ट साईडला 40 डिग्रीने रोटेट होत असतो. डेक्स्ट्रो राईटला 40 डिग्रीने रोटेट होतो, लिव्हो लेफ्टला 40 डिग्रीने रोटेट होतो. म्हणजे दोन्हीचाही अँगल ऑफ रोटेशन काय आहे, सेम आहे. इथे लक्षात, दोन्हीचा अँगल ऑफ रोटेशन सेम बट डायरेक्शन ऑफ रोटेशन इज डिफरंट. म्हणून त्यांनी त्याला म्हणायचं एक्सेप्ट दी साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन. डायरेक्शन डिफरंट आहे आणि अँगल ऑफ रोटेशन सेम. खाली दिले बघा सेकंड पॉईंट, द मॅग्निट्यूड ऑफ देअर ऑप्टिकल रोटेशन इक्वल, म्हणजे दोन्हीचा अँगल सारखाच असतो डेक्स्ट्रो आणि लिव्हो आयसोमरचा. बट द साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन इज अपोजिट. पण दोन्हीची रोटेशनची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट असते. अँड दे हॅव आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टीज except towards optically inactive reagents. except towards optically active reagents म्हणजे थोडक्यात त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी ह्या काय असतात, सेम असतात. फक्त त्यांचा रोटेशनची डायरेक्शन डिफरंट असते आणि रोटेशन अँगल हा सेम असतो. सो अँड दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ इनॅन्शिओमर्स. नाउ सी द नेक्स्ट वन, रॅसिमिक मिक्सचर और रॅसिमिक मॉडिफिकेशन. रॅसिमिक मिक्सचर म्हणजेच काय, आता या ठिकाणी बघा, रॅसिमिक मिक्सचर डेक्स्ट्रो आणि लिव्हो आयसोमरचं ही मिक्सचर आहे. दॅट मिक्सचर इज कॉल्ड एज रॅसिमिक मिक्सचर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज रॅसिमिक मॉडिफिकेशन. डेफिनेशन काय सांगते बघा, an equimolar mixture of enantiomers
that is dextrorotatory and levorotatory is called racemic modification or racemic mixture. म्हणजे इक्विमोलार means what? Equi means equal, molar म्हणजे so having molecular mass is same. आपण जेवढा डेक्स्ट्रो आयसोमर तेवढाच लिव्हो आयसोमर दोन्हीचं इक्विमोलार मिक्सचर घ्यायचं म्हणजे डेक्स्ट्रो आणि लिव्होचं. दॅट मिक्सचर इज कॉल्ड ॲज racemic mixture. It is also called as racemic modification. Next one, a racemic modification is optically inactive because optical rotation due to the molecules of one enantiomer is cancelled by equal and opposite optical rotation due to the molecules of another enantiomer. So what is the meaning of that? So we have seen dextroisomer is optically active one, लिव्होआयसोमर इज ऑल्सो ऑप्टिकली ॲक्टिव्ह वन, कारण दोन्हीमध्ये असिमेट्रिक कार्बन आयटम असतो. फक्त डेक्स्ट्रो रोटेट टुवर्ड्स राईट हँड साईड अँड लिव्हो रोटेट टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड. मग हे दोन्ही जर ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतील तर दोन्हीचं मिक्सचर म्हणजे रॅसिमिक मिक्सचर. सो हाऊ इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय होतं, डेक्स्ट्रो आयसोमर रोटेट टुवर्ड्स राईट हँड साईड अँड लिव्हो आयसोमर रोटेट टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड. अँड रॅसिमिक मिक्सचर डेक्स्ट्रो आयसोमर कॅन्सल द रोटेशन ऑफ लिव्हो आयसोमर अँड लिव्हो आयसोमर कॅन्सल द रोटेशन ऑफ dextroisomer. Because of that, racemic mixture is optically inactive. So this is the reason. It is denoted by that is DL sign or plus minus sign. Then it is called racemic mixture. Representation of configuration of molecules. Representation of configuration of molecules. Two representations are used to represent the configuration of chiral carbon and three-dimensional structure of optical isomers on plain paper. म्हणजे आपण with the help of two representations, with the help of two formulas, we can draw the configuration or 3D dimensional structure of optical isomers on the plane of paper. And these two formulas are first Wedge formula and second Fischer projection formula. Fischer projection formula, it is also called as cross formula. वेज फॉर्म्युला आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला दोन्ही आपण 11वीला बघितलेला आहे. सो अगेन सी व्हॉट इज वेज फॉर्म्युला अँड व्हॉट इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फर्स्ट वेज फॉर्म्युला, when a tetrahedral carbon is imaginated means consider to be present in the plane of paper. प्लेन ऑफ पेपर म्हणजे आपण एक नोटबुक कन्सिडर करा, नोटबुकचं पेज कन्सिडर करा किंवा नोटबुक कन्सिडर करा. टेट्राहेड्रल कार्बन मीन्स टेट्रा मीन्स 4 आणि हेड्रल मीन्स साइड्स हॅव्हिंग 4 साइड्स. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. when a tetrahedral carbon is imaginated or considered to be present in the plane of paper, all the 4 bonds at this carbon cannot lie in the same plane. म्हणजे कार्बनचे चारही बॉन्ड चारही साइड्स ते एकाच प्लेनवर नसतात, एकाच प्लेनमध्ये नसतात. मग ते कसे असतात? सो हाऊ टू रिप्रेझेंट अँड दीज 4 bonds can be represented by with the help of Wedge formula. Now see next line, the bond in the plane of paper are represented by normal line. म्हणजे आडवे एकाच लाईनमध्ये तुम्ही नोटबुक कन्सिडर केला तर दोन्ही एकाच लाईनमध्ये त्याला म्हणायचं नॉर्मल लाईन प्लेन ऑफ पेपर. अँड द बॉन्ड्स प्रोजेक्टिंग अबव द प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय सॉलिड वेज. जर त्या नोटबुकच्या वरच्या साईडला अबव द प्लेन ऑफ पेपर ते कसं दाखवतो आपण? इट इज डिनोटेड बाय सॉलिड ऑर थिक लाईन, त्याला म्हणतो आपण सॉलिड वेज और बोल्ड लाईन. while bonds going below the plane of paper are represented by broken wedge or simply broken lines. It is also called as dash lines. Dash line हा नोटबुकच्या खाली त्याला म्हणायचं bond going below the plane of paper. Thick line, bold line, wedge line, solid line represents bond above the plane of paper. Above the plane of paper, bold line. Below the plane of paper, dash line. And दोन लाईन राहिलेल्या शिल्लक कुठे असणार? इन द प्लेन, हॉरिझॉन्टल असणार आहेत, दोन हॉरिझॉन्टल. Now see one example. So from that we get the idea. आता इथे बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. So this central carbon atom is asymmetric carbon atom. Why, right? Because this carbon atom is attached to 4 different groups. एक आहे Br, एक आहे Cl, एक आहे हायड्रोजन, एक आहे I. चारही आयटम्स हे सेम आहेत का? डिफरंट. जर कार्बन हा 4 डिफरंट ग्रुप्सला किंवा आयटम्सला अटॅच असेल, दॅट कार्बन आयटम इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन आयटम और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असिमेट्रिक कार्बन आयटम. आता बघा कार्बन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड हा थिक लाईनने दाखवला आहे, म्हणजे द बॉन्ड विच इज प्रेझेंट अबोव द प्लेन ऑफ पेपर.
आणि कार्बन आयोडाईड मधला हा बॉन्ड हा डॅश लाईन दाखवला आहे. द बॉन्ड विच इज बिलो द प्लेन ऑफ पेपर. नोटबुकच्या खाली हा CI बॉन्ड असेल. CH बॉन्ड नोटबुकच्या वर असणार आहे अबोव द प्लेन ऑफ पेपर. राहिलेल्या दोन नॉर्मल लाईन CBr बॉन्ड आणि CL बॉन्ड. सो दीज बॉन्ड्स आर दॅट इज इन द प्लेन. त्याला म्हणतो आपण नॉर्मल लाईन. नॉर्मल लाईन रिप्रेझेंट इन द प्लेन. दोन्ही नोटबुकवर असतील झोपलेले असे. CH मधला बॉन्ड नोटबुकच्या वर अबोव द प्लेन ऑफ पेपर असेल आणि डॅश लाईन तो बॉन्ड कुठे असणार आहे नोटबुकच्या खाली म्हणजेच बिलो द प्लेन ऑफ पेपर. इन दिस वे टू रिप्रेझेंट द 3-dimensional स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स दॅट इज 3-dimensional रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल. कुठल्याही कंपाऊंडचं 3-dimensional पिक्चर दाखवायचं असेल with the help of Wage formula we can draw. So next one, that is Fisher projection formula. Fisher projection formula, it is also called as cross formula. Cross formula, now see definition. In this representation the 3-dimensional molecule is projected on the plane of paper. या फॉर्म्युलाच्या सहाय्याने आपण त्या मॉलिक्यूलचं 3-dimensional पिक्चर पेपरवर ड्रॉ करू शकतो. हाऊ इट इज रिप्रेझेंट? A Fisher projection formula can be drawn by visualizing the molecule with its main carbon chain vertical. म्हणजे या ठिकाणी आपण वर्टिकल लाईन जी असते ती बिलो द प्लेन असते आणि परत काय म्हणले ईच कार्बन ऑन द वर्टिकल लाईन इज रिप्रेझेंटेड बाय ए क्रॉस. आणि त्या वर्टिकल लाईनला जे काही क्रॉस दिसतात ते कार्बन काय डिनोट करतात? हॉरिझॉन्टल लाईन विच रिप्रेझेंट्स बॉन्ड अबोव द प्लेन ऑफ पेपर. अबोव द प्लेन ऑफ पेपर अँड बिलो द प्लेन ऑफ पेपर. इन दिस वे टू रिप्रेझेंट द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. याचा पण एक फॉर्म्युला आहे, एक्झाम्पल आहे, त्यावरून लक्षात येईल. द कन्व्हेन्शन इज दॅट हॉरिझॉन्टल लाईन ऑफ क्रॉस रिप्रेझेंट्स बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द कार्बन अँड द व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स बॉन्ड गोईंग बिलो द कार्बन. म्हणजे जे आपण व्हर्टिकल लाईन कन्सिडर करत असतो ती कुठं काय रिप्रेझेंट करत असणार आहे? व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट बॉन्ड गोईंग बिलो द कार्बन आणि हॉरिझॉन्टल लाईन क्रॉस बॉन्ड अबोव द प्लेन ऑफ पेपर. एक्झाम्पल बघा त्यावर लक्षात येईल. हॉरिझॉन्टल लाईन Now see here, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा ॲरो दाखवला त्याला आपण कायरल कार्बन आयटम म्हणतो. बिकॉज दिस कार्बन आयटम सेंट्रल कार्बन आयटम इज अटॅच टू 4 डिफरंट ग्रुप्स. ओके, हे डाऊट क्लिअर झाला. त्याच्यानंतर आता आपण हा फॉर्म्युला कशा प्रकारे दाखवू शकतो? CCl मधला बॉन्ड डॅश लाईन आहे, त्या डॅश लाईन. CH मधला बॉन्ड हा पण डॅश आहे. हे दोन्ही व्हर्टिकल लाईन आहेत. त्याला आपण काय म्हटलं होतं? बॉन्ड बिलो द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे हे खालच्या साईडला आहेत. आणि दोन जे थिक लाईन आहेत, थिक लाईन बॉन्ड अबोव द प्लेन ऑफ पेपर, ते काय असणार आहेत? अबोव द प्लेन ऑफ पेपर. आणि डॅश लाईन बिलो द प्लेन ऑफ पेपर. त्याला म्हणायचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. इथं फक्त दोन गोष्टीचा विचार करायचा, एक अबोव द प्लेन ऑफ पेपर आणि एक बिलो द प्लेन ऑफ पेपर. फिशरमध्ये, वेजमध्ये अबोव द प्लेन ऑफ पेपर, बिलो द प्लेन ऑफ पेपर अँड इन द प्लेन. हा दोन्हीमधला फरक आहे. इन दिस वे टू रिप्रेझेंट द 3-dimensional पिक्चर विथ द हेल्प ऑफ Fisher projection formula, and we have seen first that is Wage formula. Next, chemical properties, laboratory test of haloalkanes. That means whether the compound contains halogen. So it can be identified, it can be confirmed with the help of some laboratory test. First one, laboratory test of haloalkanes. How it is identified whether the compound contains halogen. Haloalkanes are of neutral type in aqueous medium. म्हणजे अल्काइल हलाइड हा पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर त्याचं नेचर कसं आहे? न्यूट्रल आहे. ठीक आहे. पण तोच अल्काइल हलाइड आपण हीट केला, व्हेन वॉर्मिंग मीन्स हीटिंग विथ aqueous sodium or potassium hydroxide, the covalently bonded halogen in haloalkane is converted to halide ion. म्हणजे थोडक्यात रिएक्शन दिली बघा या ठिकाणी, अल्काइल हलाइड प्लस OH मायनस. इथं ॲरो जो दाखवला, इथं खाली हा डेल्टा दाखवला, या ठिकाणी तो हिटिंगचा सिम्बॉल आहे. त्याला आपण हिट केलं तर काय तयार होणार? X इज रिप्लेस बाय OH. म्हणजे OH कमिंग फ्रॉम दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड और पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मग Xच्या ठिकाणी OH येईल, OH तयार होईल प्लस X मायनस. ठीक आहे. आता जो हलाइड आयन डिसोसिएट झालेला आहे आणि यामध्ये आपण समजा या मिक्सचरमध्ये आपण जर सिल्वर नायट्रेट ॲड केलं, व्हेन दिस रिएक्शन मिक्सचर इज ॲसिडिफाईड बाय ॲडिंग डायल्यूट नायट्रिक ॲसिड अँड सिल्वर नायट्रेट सोल्युशन, देन प्रिसिपिटेट ऑफ सिल्वर हलाइड इज फॉर्म. ॲक्च्युली डायल्यूट नायट्रिक ॲसिड हा रिॲक्ट होत नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट हा मात्र हलाइड सोबत रिॲक्ट होणार आणि AgX PPT तयार होणार आणि NO3 बाहेर पडणार.
म्हणजे हे PPT रिॲक्शन दाखवली त्यांनी Ag प्लस कमिंग फ्रॉम AgNO3 आणि X कमिंग फ्रॉम दिस मिक्सचर हा X मायनस आणि मग Ag प्लस X मायनस वर मायनस साईन आहे इथं आणि हे दोन्हीचं मिक्स काय तयार होईल मग सिल्वर हालाइड एक व्हाईट PPT तयार होईल. सिल्वर हालाइड PPT तयार झाली की समजायचं की दॅट कंपाऊंड कंटेन्स हॅलोजन हे कन्फर्म होतं अँड दॅट टेस्ट इज कॉल्ड ॲज लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन्स. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ haloalkanes. Next one, nucleophilic substitution reactions of haloalkanes. Nucleophilic substitution reactions हे डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहेत. तर पुन्हा एकदा बघू आपण. When a group bonded to carbon in a substrate is replaced by another group to get a product which no change in the state of hybridization of that carbon, the reaction is called substitution reaction. याची शॉर्ट डेफिनेशन सांगतो मी. The reaction in which one of the atom or group of atom is replaced by another atom or group of atom is called substitution reaction. बरोबर. पण या ठिकाणी समजा मी अल्काइल हॅलाइड घेतला प्लस OH मायनस मागाची रिॲक्शन घेतलेली आपण तर काय तयार होईल अल्कोहोल तयार होईल. बरोबर. पण रिॲक्टंटमध्ये आणि प्रोडक्टमध्ये कार्बनची हायब्रिडायझेशन स्टेट ही चेंज होत नाही. हा त्याचा मिनिंग आहे. When a group bonded to carbon in a substrate is replaced by another group to get product म्हणजे रिॲक्टंटमधला X रिप्लेस होतो प्रोडक्टमध्ये नवीन कंपाऊंड तयार होतो पण दोन्ही केसमध्ये कार्बनची हायब्रिडायझेशन स्टेट ही चेंज होत नाही आहे. विथ नो चेंज इन द स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ दॅट कार्बन द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके हा त्याचा मिनिंग आहे. पुढे एक्झाम्पल आहे त्यावरनं आयडिया लक्षात येईल. अल्काइल हॅलाइड्स रिॲक्ट विथ व्हरायटी ऑफ न्यूक्लियोफाइल्स टू गिव्ह न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. म्हणजे अल्काइल हॅलाइड आपण वेगवेगळ्या रिएजंट्ससोबत रिॲक्ट केला तर आपल्याला काय मिळतं वी गेट डिफरंट प्रोडक्ट्स. म्हणजे मी अल्काइल हॅलाइड NaOH सोबत रिॲक्ट केला तर मला अल्कोहोल मिळेल. अल्काइल हॅलाइड पोटॅशियम सायनाइड सोबत रिॲक्ट केला तर मला अल्काइल सायनाइड मिळेल. अल्काइल हॅलाइड मी समजा AgCN सोबत रिॲक्ट केला तर मला अल्काइल आयसोसायनाइड मिळेल. अल्काइल हॅलाइड मी अमोनिया सोबत रिॲक्ट केला तर मला काय मिळेल दॅट इज प्रायमरी अमाइन मिळेल. म्हणजे डिफरंट रिएजंट्स रिॲक्ट विथ अल्काइल हॅलाइड्स टू फॉर्म डिफरंट प्रोडक्ट्स अँड दिस रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड इन जनरल फॉर्म्युला शोन ॲज बिलो. आता बघा ही जनरल रिॲक्शन दिलेली आहे. न्यूक्लियोफाइल NU म्हणजे हा न्यूक्लियोफाइल आहे जसं की मग OH कमिंग फ्रॉम NaOH और KOH आणि हा जो अल्काइल हॅलाइड आहे इथे काय होणार हा X हा लिव्हिंग ग्रुप म्हणा किंवा न्यूक्लियोफाइल X इज रिप्लेस बाय न्यूक्लियोफाइल हे पण हा कंपाऊंड तयार झाला आणि प्लस काय X मायनस जो काय अल्काइल हॅलाइडमधला X असेल X इज रिप्लेस बाय अनदर न्यूक्लियोफाइल टू फॉर्म corresponding compound. Examples of some important nucleophilic substitution reactions of alkyl halide are as there are different reactions of nucleophilic substitution. Now see some examples. From that we get the idea. Now see next one. Nucleophilic substitution reactions of alkyl halides. And again first example बघा. Alkyl halides when it is reacted with nucleophile NaOH to form ROH plus NX. It is simple reaction, that is nucleophilic substitution reaction. Halide of alkyl halide is replaced by OH minus sign. OH coming from NaOH or KOH and X NX as a byproduct or K इथे K असेल तर KX as a byproduct we get alcohol. Simple reaction. Second one, alkyl halide react with sodium alkoxide to form ether plus NaX. Sodium alkoxide हा RONA. आता OR जो आहे alkoxide it is a strong nucleophile. It is also strong nucleophile. So here when alkyl halide it reacts with sodium alkoxide to form ROR plus NaX म्हणजे ROX च्या ठिकाणी जाईल ROR तयार होईल आणि NaX आहे बाय प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट वन थर्ड एक्झाम्पल RX प्लस सिल्वर कार्बॉक्सिलेट. थोड्या वेळासाठी तुम्ही R ची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी अल्काइल हॅलाइडमध्ये CS3 कन्सिडर करा आणि रिएजंटमध्ये R ची व्हॅल्यू CS3 कन्सिडर करा. असं कन्सिडर केलं समजण्यासाठी तर RX एक समजा Cl असेल तर मिथाइल क्लोराइड प्लस CS3 सिल्वर ॲसिटेट टू फॉर्म इस्टर प्लस सिल्वर हलाइड. इट इज ऑल्सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या ठिकाणी न्यूक्लियोफाइल कुठला आहे हा कार्बॉक्सिलेट. एक Ag सोडून बाकीचा जो आहे RCOO त्याला म्हणायचं न्यूक्लियोफाइल कार्बॉक्सिलेट आयन. दॅट मीन्स अगेन X इज रिप्लेस बाय कार्बॉक्सिलेट आयन टू फॉर्म इस्टर.
Fourth one, alkyl halide plus ammonia, NH3 alcoholic solution of ammonia under pressure, then it gives rise to primary amine plus HX. Alkyl halide, again in this reaction, halide of alkyl halide is replaced by NH2. NH3 मधला H आणि X हा बाहेर पडेल ॲज अ बाय प्रोडक्ट आणि मधला NH2 हा Xच्या ठिकाणी जाईल, दॅट इज प्रायमरी अमाइन. फिफ्थ एक्झाम्पल, अल्काइल हायड्राइड प्लस KCN आहे हा, देन इट गिव्ह राइज टू अल्काइल सायनाइड प्लस RX. इट इज ऑल्सो कॉल्ड एज नायट्राइल. म्हणजे KCN मधला KX हा बाहेर जाईल आणि CN म्हणजे X इज रिप्लेस बाय सायनाइड टू फॉर्म अल्काइल सायनाइड. ठीक आहे. सिक्स एक्झाम्पल, alkyl halides react with silver cyanide alcoholic solution to form alkyl isocyanide plus AgX as a byproduct. Keep in mind difference between example number 5th and 6. जर मी अल्कोहोलिक केसिन घेतला तर अल्काइन सायनाइड RCN मध्ये बॉन्ड असतो, CN मध्ये म्हणजे सायनाइडचा C आणि कार्बन मध्ये बॉन्ड असतो अल्काइल ग्रुपच्या. सिक्स एक्झाम्पल मध्ये अल्काइल हायड्राइड प्लस अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड AgCN, इथे काय मिळेल अल्काइल आयसोसायनाइड RNC नॉट CN. सो दिस इज द डिफरन्स. नाही तर चुकून दोन्ही केसमध्ये सायनाइड मिळत नाही आहे. केसिन असेल तर अल्काइल सायनाइड आणि सिल्वर सायनाइड असेल तर अल्काइल आयसोसायनाइड. 7 एक्झाम्पल, RX प्लस पोटॅशियम नायट्राइट. ॲक्च्युली या ठिकाणी पोटॅशियम KNO2 आहे, पण बॉन्ड या ठिकाणी K आणि O मध्ये आहे, ON डबल बॉन्ड O, म्हणजे हा NO2 चा फॉर्म्युला आहे. टू फॉर्म अल्काइल नायट्राइट प्लस KX. म्हणजे इथं काय झालं, X ऑफ अल्काइल हायड्राइड इज रिप्लेस बाय व्हॉट, ON डबल बॉन्ड O ग्रुप. म्हणजे अल्काइल नायट्राइट, जर ऑक्सिजन हा अल्काइल ग्रुपलाच्या कार्बनला लिंक असेल तर अल्काइल नायट्राइट तयार होतो आणि इथला X आणि इथला K बायप्रोडक्ट असणार आहे. याच्या उलट 8 नंबर एक्झाम्पल, अल्काइल हायलाइड रिॲक्ट विथ सिल्वर नायट्राइट. इथं लिंकिंग डिफरंट आहे बघा, AgNO2 आहे, इथं पोटॅशियम नायट्रेट आहे. ठीक आहे. तर काय मिळेल या ठिकाणी नायट्रो अल्केन. म्हणजे या ठिकाणी लिंकेज ऑक्सिजनच्या ऐवजी लिंक कुठली असणार आहे अल्काइल ग्रुपला, मग N ची लिंकिंग असणार, नायट्रोजनची लिंकिंग असणार आहे. मग RNO2 हा या Rला अटॅच होईल आणि AgX आहे बाय प्रोडक्ट. फक्त दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे, RO बॉन्ड आहे, इथं RN बॉन्ड आहे. RNO2 असेल तर नायट्रो अल्केन, RONO असेल तर अल्काइल नायट्राइट म्हणायचं. अँड दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. लक्षात ठेवा हे सगळे जनरल रिॲक्शन्स आहेत, असे आपल्याला प्रत्येकाचे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. At least 2 examples of each. Okay, now let's stop here. Remaining part will be continue in the next lecture. Thank you.